शेवटपर्यंत व्हिडिओ करायचा बघता या वयापासूनच जर तुम्ही सर्व मुलांनी आपल्याला भविष्यामध्ये काय व्हायचं आहे ही जर स्वप्न उराशी बाळगली तर निश्चितच ती स्वप्न बाळगणं तुमची पूर्ण होणार आहे. बघा या ठिकाणी स्वामी विवेकानंदांनी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की winners don't do the different things but they do the things differently. जो बाळांनो विजेता असतो तो विजेता तो का ठरतो? कारण त्यांनी प्रत्येक गोष्ट ही वेगळ्या पद्धतीने केलेली असते. आता या लहान वयामध्ये तुम्हाला करिअरचे वेध लागले पाहिजे. भविष्यामध्ये जाऊन तुमच्यापैकी काही मुलांना आणि मुलींना वाटेल मला शिक्षक व्हायचंय, शिक्षिका व्हायचंय. बसलेल्या काही मुलांना असंही वाटेल की सर मला डॉक्टर व्हायचंय, सर मला इंजिनियर व्हायचंय, सर मला अधिकारी बनायचंय, मला सिव्हिल सर्व्हिसेस जॉईन करायचे आहे. म्हणजे आणि यामध्ये आपल्या बसणारे काही मुलं आहेत त्या मुलांना असंही वाटेल की सर मला स्पोर्ट्स पर्सन बनायचं आहे. म्हणजे बाळांनो तुम्ही विविध क्षेत्रामध्ये करिअर करू शकता. देयर इज नॉट एनी काइंड ऑफ लिमिट. तुम्हाला कोणत्याही प्रकारची मर्यादा नसेल. पण आता नव्याने जो कायदा आला पॉक्सो नावाचा, या पॉक्सो कायद्यामध्ये पण तुमच्यासारखी लहान लहान मुलं जे आहेत ती लहान मुलं आपण काय म्हणूया याच्यामध्ये भरडली जात आहेत. तर तुम्ही सर्वांनी इतर काही गोष्टींचा विचार न करता प्रत्येकाने आपलं ध्येय काय, आपलं एम काय आहे, आपलं ॲम्बिशन काय आहे याकडे बाळांनो लक्ष दिलं पाहिजे. आज घरी गेल्यानंतर प्रत्येकाने आपल्याला एक प्रश्न विचारला पाहिजे की मी पुढे जाऊन काय बनणार आहे, माझं ध्येय काय आहे. आणि आणखी ते ध्येय जर तुम्ही उराशी बाळगलेलं नसेल तर ते आता बाळगावा. बघा तुमचा या ठिकाणी प्रत्येकाचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असला पाहिजे. म्हणजे आपण काय म्हणूया सकारात्मक दृष्टिकोन. बघा आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे एक काचेचा ग्लास असतो. बघा काचेचा ग्लास, त्या काचेच्या ग्लासमध्ये आपण अर्धा जर तो भरला तर प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा आहे त्या काचेच्या ग्लासकडे बघण्याचा. एखादा मुलगा म्हणेल सर तो अर्धा रिकामा आहे. एखादा विद्यार्थी काय म्हणून बसलेला सर तो अर्धा रिकामा आहे. पण तुमच्यापैकीच एखादा विद्यार्थी असाही काय म्हणेल की सर तो अर्धा रिकामा नाही, तो अर्धा भरलेला आहे, तो अर्धा भरलेला आहे. दिस कॅन बी कॉल्ड ॲज अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड टुवर्ड्स पर्टिक्युलर ग्लास. तो पर्टिक्युलर जो ग्लास आहे त्याच्याकडे बघण्याचा तुमचा तो दृष्टिकोन आहे. आणि आयुष्याकडे पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने सकारात्मक दृष्टिकोनातूनच बाळांनो आपण बघितलं पाहिजे. बघा पुढे जाऊन तुम्हाला विविध क्षेत्र आहेत. या ठिकाणी आता तुम्ही आता चौथीमध्ये आहात. चौथीमध्ये असल्यानंतर तुमचे सर्व मुलांचे 30 पर्यंतचे पाढे पाठ पाहिजेत. त्याच्यानंतर थोडं तुम्ही इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्यावेळेस आपण IAS IPS चा रिझल्ट UPSC चा पाहतो त्यावेळेस मराठी माध्यमातलीच मुलं पुढे गेलेले आपल्याला नेहमी दिसत असतात, ज्याला आपण कलेक्टर म्हणतो. म्हणजे तुम्ही सुद्धा त्या पदाला गवसणी घालू शकता. बिकॉज नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड इफ यू हॅव स्ट्रॉंग डिझायर. जर तुमच्या मनामध्ये तीव्र आत्मशक्ती असेल ती पद मिळवण्याची तर या जगामध्ये अशक्य अशी कोणतीही गोष्ट नाही. बघा तुम्ही त्याच्या पुढे 5वी 6वी 7वी त्याच्यानंतर 8वी 9वी 10वी झाल्यानंतर तुम्हाला तिथून पुढेच करिअरचे वाटा बाळांनो चालू होतात. ज्या मुलांना पुढे जाऊन इंजिनिअरिंग हे फील्ड निवडायचं आहे बाळांनो त्यांनी डिप्लोमाला ऍडमिशन घ्यायला काय अडचण नाहीये. डिप्लोमाला ऍडमिशन घेत असताना डिप्लोमामध्येही तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग आहे, त्याच पद्धतीने AITC आहे, इलेक्ट्रिकल आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग आहे. आणि आता नव्याने जे सगळ्यांना आवडतंय ते AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर त्याचंही तुम्ही ऍडमिशन किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
तुमच्यापैकी बसलेल्या काही मुलांना असं वाटेल, सर मला IT मध्ये इंटरेस्ट आहे, मला IT इंजिनियर व्हायचं आहे, तेही तुम्ही बाळांनो करू शकता. पण ज्या मुलांना पुढे जाऊन इंजिनियर व्हायचंय त्यांना डिप्लोमा हे चांगलं आहे. आपल्या बारामतीमध्ये आहे, माळेगावमध्ये कॉलेज आहेत, इंदापूरला आहेत. म्हणजे तुम्ही तुमच्या ध्येयाकडे एक पाऊल टाकलेलं असेल, परंतु ते पाऊल टाकण्याच्या अगोदर इयत्ता 10वी मध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीचे मार्क पाहिजे बाळांनो. कमीत कमी 85-90% पुढे जर मार्क असेल तर तुम्हाला GP ला ऍडमिशन मिळू शकतं, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकल कॉलेजेस, जे फक्त महाराष्ट्रात बाळांनो 5च कॉलेज आहे. त्या कॉलेजला ऍडमिशन मिळाल्यानंतर तुम्हाला अगदी 500 रुपये 1000 रुपये एवढीशा कमी फी मध्ये त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. म्हणजे बघा तुमचं हार्डवर्क किती महत्वाचं आहे, तुमचा अभ्यास किती महत्वाचा आहे. एकदाच 10वीला फक्त तुम्हाला 90% मार्क्स पाडायचे आणि तुमच्या मनासारखं कॉलेज मिळेल. अगदी तुम्ही पुण्यातल्या शिवपिलीला सुद्धा त्या ठिकाणी जाऊ शकता, किंवा अवसरीला जाऊ शकता, कराडला जाऊ शकता, कोल्हापूरला जाऊ शकता, सातारला जाऊ शकता, गव्हर्नमेंटच्या इंजिनिअरिंग कॉलेजला जाऊ शकता. या ठिकाणी मला असं सांगायचंय. म्हणजे थोडक्यामध्ये काय आहे की करिअर हिथूनच तुमचं चालू झालेलं आहे. आणि तुम्ही जर 10वी होऊन सुद्धा जर त्याच्याबद्दल विचारच करत नसाल तर म्हणजे बघा, तुम्ही सर्वांनी 3 इडियट्स तो पिक्चर पाहिलेला असेल. त्या ठिकाणी आमिर खान एका व्यक्तीला म्हणतो, काय म्हणतो, तुला जर डॉक्टरकीमध्ये इंटरेस्टच नव्हता तर तू केलीच कशाला, पुन्हा MBA करायचं, डायरेक्ट MBA करायचं. म्हणजे काही वेळेस असं मुलांचं होतं, एखादा कोर्स ते करतात आणि पुन्हा ते सर्व शिकून नवीन एखादा कोर्स केला जातो. म्हणजे या ठिकाणी फक्त बाळांनो टाइमपास होतो आणि त्या ठिकाणी त्या पर्टिक्युलर मुलाचं जे ध्येय असतं ते ध्येय असं स्पष्ट नसतं. त्याच्यामुळं तुमचं ध्येय स्पष्ट असलं पाहिजे. आता इंजिनिअरिंगचा हा विषय झाला, पुढे जाऊन आपण मेडिकल क्षेत्राबद्दल पाहूया. ज्या मुलांना मेडिकल मध्ये इंटरेस्ट आहे, म्हणजे ज्या मुलांना वाटतंय सर मला डॉक्टर बनायचंय, तुम्ही सुद्धा बाळांनो डॉक्टर बनू शकता. परंतु त्यात तुम्हाला नीटची एक्झाम आहे, CETची एक्झाम आहे. म्हणजे बघा 10वी चांगले मार्क्स पडले तर तुम्हाला चांगलं कॉलेज मिळेल. आपलं PP सारखं आपलंच कॉलेज आहे, ते खूप सुंदर कॉलेज आहे. परंतु त्या ठिकाणी ग्रँटेबल डिव्हिजनला 92-93% वर जर 10वीला मार्क असतील तर आणि तरच ऍडमिशन मिळालेलं आहे. गेल्या वेळेस ओपनचं 94चं मेरिट आहे, ENTचं मेरिट 90चं आहे, SC STचं 86चं मेरिट ग्रँटेबल डिव्हिजनचं लागलेलं आहे. म्हणजे तिथं क्वालिटी ऑलवेज प्रेस, तुम्हाला त्या ठिकाणी क्वालिटीज द्यावी लागणार आहे तरच चांगलं कॉलेज आहे मिळेल. शारदानगर सारखं कॉलेज आहे, तिथं तुम्हाला 11वी-12वी चांगलं कॉलेज मिळेल. बघा आपल्यापैकी बसलेले काही विद्यार्थी गरीब कुटुंबातून आलेले असतील, मग बारामतीमध्ये मोठमोठ्या अकॅडमी आहेत. या मोठ्या अकॅडमीच्या खूप मोठ्या फीज असतात बाळांनो. 11वी-12वीची फी 2 लाख 3 लाख 4 लाख, चैतन्यने तर आता 5 लाखापेक्षा जास्त चैतन्य अकॅडमीने फी केलेली आहे. म्हणजे मग आपले आई वडील एवढे 5-5 लाख 6-6 लाख भरू शकतात का, हा पण क्वेश्चन आहे, हा पण आपल्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे. मग आपल्या आई वडिलांना आपण मदत काय करू शकतो, तर चांगली मार्क पाडून मदत करू शकतो. तुम्ही चांगली मार्क पाडली तर तुम्हाला चांगले कॉलेज मिळणार. चांगलं कॉलेज मिळालं तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमची GEची असेल, नीटची असेल, त्याच पद्धतीने CETची तयारी करून घेतली जाईल आणि तुम्हाला पुढे जाऊन चांगलं मेडिकलचं कॉलेज सुद्धा मिळेल. म्हणजे थोडक्यामध्ये काय आहे की बघा, संत वामनराव पै सांगतात, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. यू आर द क्रिएटर ऑफ युअर लाईफ. म्हणजे स्वतःचं आयुष्य कसं आहे ना ते तुम्ही स्वतः ठरवू शकता. आणि या वयात जर तुम्ही भरकटत गेला किंवा एखादा गरीब कुटुंबाचा मुलगा असेल, तो म्हणला काय नाही आपलं घरात सारखं टेन्शन असतं, सर मला अभ्यासाला वेळ मिळत नाही, आम्ही गरीब आहे. बाळांनो, एखाद्या पदाला गवसणी घालत असताना आपली गरिबी कुठेही आड येत नाही, हे लक्षपूर्वक ऐका. तुम्हाला असं कधीही वाटू देऊ नका की आपण गरीब कुटुंबातला आहे, आपण हे करू शकत नाही, ते करू शकत नाही. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, हे लक्षपूर्वक ऐका. पंडित जवाहरलाल नेहरू नेहमी सांगतात, येतंय लक्षात. आणि हे शिक्षण घेत असताना तुम्हाला
इंग्लिश विषयावरती कमांड ठेवता आली पाहिजे. बघा या ठिकाणी काय सांगितलं जातं, इंग्लिश इज द विंडो टू द वर्ल्ड. म्हणजेच तुम्ही इंग्लिशचं नॉलेज चांगल्या पद्धतीने असेल तर तुम्ही अख्ख्या जगावरती काय करू, राज्य करू शकता. ही पण गोष्ट या ठिकाणी महत्वाची आहे. आणि ज्या मुलांना पुढं जाऊन शिक्षक व्हायचंय ते 12वी पासून सुद्धा होऊ शकतात. 12वी नंतर आपल्याला डीएड सारखा कोर्सेस आहे किंवा ग्रॅज्युएशन नंतर बीएड सारखा कोर्सेस आहे. म्हणजे थोडक्यामध्ये काय की तुम्ही कोणतंही पद मिळवू शकता. परंतु हे पद मिळवत असताना स्वतःला विसरू नका. समाजाला आपण काय कर्तव्य लागतात आपले, त्या कर्तव्याला विसरू नका बाळांनो. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या आई वडिलांनी आपल्याला इथपर्यंत पाठवले त्या आई वडिलांना बाळांनो आयुष्यात कधीही विसरू नका. कारण ते आहेत म्हणून तर तुम्ही आहात. आणि त्यांच्या मनात जे आहे की तुम्हाला जे बनवायचंय, तुम्हाला जे बनवायचंय ना बाळांनो, त्यासाठी ते रात्रंदिवस कष्ट करतात. तुम्हाला तुमच्या जे काही एज्युकेशन साठी लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या प्रोव्हाइड करत असतात. तर या ठिकाणी त्यांचाही तुम्ही मान सन्मान ठेवला पाहिजे. तुमच्यापैकी एखादा मुलगा पुढे जाऊन IAS झाला, IPS झाला तर आयुष्यभर त्या आई वडिलांना विसरू नका की ज्यांच्यामुळे तुम्ही ते झालेला आहात. नाहीतर एका मराठी पिक्चर मध्ये दाखवलेलं आहे बघा की त्या ऍक्टरने त्या मुलाला गरिबीतून, अगदी तो बँडवाला असतो, मला वाटतं दादा कोडक्याचा तो पिक्चर असा वाजू का नावाचा, तर त्या मुलाला त्यांनी कलेक्टर केलं आणि त्याच मुलाने हा माझा बाप नाही म्हणून जगाला ओळख करून दिली. म्हणजे हे असले सुसंस्कार हे आपल्याला घ्यायचे नाहीत. त्या ठिकाणी बघा तो मुलगा चुकलेला आहे. आपल्याला आयडियल सन, आयडियल डॉटर बनायचं आहे. आणि हे बनत असताना जे काही तुमचे सर्व मुख्याध्यापक असतील, तुमचे सर्व शिक्षक असतील, तुम्हाला नेहमी 10 मूल्य शिकवत